हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमी वेळात होणारे झटपट असे चविष्ट कुकीज करणार आहोत. ते आहेत पिस्ता कुकीज. 3, 2, 1. कुकीजसाठी आपल्याला एकच बाऊल आपण आहे ना सगळ्या ह्याला आहे ना पदार्थांना वापरणार आहे. सो इकडे मी आहे ना अर्धा बाऊल आहे ना साजूक तूप वितळून घेतलेलं आहे, पण गरम नसावं, म्हणजे रूम टेम्परेचर असावं. त्यानंतर आपण कणकेच्या करणार आहोत म्हणून मी 1.25 कप कणिक घेतली, म्हणजे 1 आणि इकडे पाव कप, एकूण 1.25 कप आपण किंवा 1.25 बाऊल कणिक. त्यानंतर इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. इथे मी यांना 2 ते 3 चमचे दूध घेतले, ते पण आवश्यक असेल तरच. इथे गार्निशिंगसाठी आहे ना पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आणि इकडे थोडेसे क्रश केलेले पिस्ता जे आपल्याला बॅटरमध्ये घालायचे आहे. आणि आपण साखर न वापरता गूळ वापरणार आहोत म्हणून अर्धा बाऊल आपण आहे ना इकडे गुळाची पावडर घेतलेली आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही आहे ना पिठी साखर अर्धा बाऊल घेतलं तरीही चालू शकतं. आता कुकीज करायच्या आधी आपल्याला पूर्वतयारी करायची. एक मोठी कढई आणि त्याच्यामध्ये असं स्टँड असतं ना ते ठेवायचं. स्टँडच्या ऐवजी तुम्ही ना छोटी ताटली ठेवली तरी चालेल. आणि असा एक थाळा बघायचा जो अगदी परफेक्ट ह्याच्यात मावेल अशा पद्धतीने. आता आपण काय करूयात की ना हा थाळा काढून घेऊ आणि ही कढई जी आहे ती लो फ्लेमवर आपण प्रीहीट म्हणजे थोडीशी गरम करायला ठेवणार आहोत. आता ही जी थाळी आहे त्याच्यात ना असा बटर पेपर ठेवून घ्यायचा. अगदी इझिली कुठल्याही दुकानात अवेलेबल असतो. आणि जर अगदी बटर पेपर नसेल तर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तो सुद्धा ठेवला तरी चालू शकतं. आणि नाही तर तुम्ही डायरेक्ट आहे ना ताटलीला जरी आहे ना थोडंसं तूप लावून घेतलं तरी चालेल. आता इथे मी बटर पेपरला आहे ना थोडं तूप लावून घेतलं, म्हणजे कुकीज आहेत ना अजिबात चिटकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आहे ना कढई प्रीहीट म्हणजे आधी गरम करायला का ठेवली माहिती का, की कुकीजमध्ये आपण आहे ना बेकिंग पावडर घालणार आहोत. सो लगेच फास्ट आहे ना कुकिंगची जी प्रोसेस आहे ती लवकर स्टार्ट होते. आता एक बाउल घेतलेला आहे, त्यात ना गूळ पावडर, तूप. आता हे जे मिश्रण आहे ते छान फेटून आहे ना एकदम हलकं करायचं आहे. ह्याच्यात काय होतं माहिती का, फेटलं की मिश्रण हलकंही होतं आणि ना गूळसुद्धा आहे ना बऱ्यापैकी आहे ना थोडासा सॉफ्ट होतो. मी ना एक 2 मिनटं ना मिश्रण छान फेटलं आहे आणि थोडासा असा ना किंचित व्हाईटिश झालं आहे. ह्याचा अर्थ आहे की मिश्रण छान हलकं झालेलं आहे. आता त्यात ना आपण हे जे क्रश केलेले पिस्ता आहेत ते टाकूया. आता आपण काय करणार आहोत की ह्याच्यावर आहे ना अशी बारीक चाळणी ठेवायची आणि ही जी कणिक आहे ती त्याच्यात टाकून आहे ना छान अशी चाळून घ्यायचं. ही प्रोसेस का महत्त्वाची माहिती का, की आपले जे कुकीज आहेत ना एकदम मस्त हलके होतात. थोडी कणिक चाळून झाली ना की काय करायचं आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि उरलेली बाकीची जी कणिक आहे ह्याच्याबरोबरच चाळून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे सगळं चाळून झालेलं आहे ना ते आपण एकत्र छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता हे कोरडं मिश्रण आहे ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडेसे ह्याच्यामध्ये क्रम्बल्स असतात, पूर्णपणे आहे ना कणकेला आहे ना तूप लागलेलं नसतं. आपण आता हे मिक्सरमधनं मिश्रण काढून घेऊ आणि पल्स मोडवर अगदी 1 सेकंद आपण काढून घेऊया. मिक्सरमधनं आपण आहे ना काढून घेतलं. आता हे सगळं बाउलमध्ये शिफ्ट करूया. आता ना ह्याच्यात आपण आहे ना 2 चमचे आत्ता दूध टाकून घेऊयात आणि जसं लागेल तसं आहे ना आपण टाकूयात. आणि आता काय करायचं आहे, हे मिक्स करून आहे ना थोडासा असा गोळा किंचित घट्ट करून घ्यायचा आहे आणि फार रगडून रगडून अजिबात त्याचा गोळा करायचा नाही आहे. आता जवळजवळ आहे ना मला पाववाटी दूध लागलेलं आहे. ते पण डिपेंड काय माहिती का, की तुम्हाला किती कमी किंवा जास्त ते डिपेंड कशावर माहिती का, की गव्हाच्या पिठावर कुठल्या गव्हाचा आपण कणिक केलेली आहे ह्याच्यात. आता माझा हा जो गहू आहे तो खपली गहू आहे, त्यामुळे ह्याला थोडंसं जास्त दूध लागू शकतं. आता आपण आहे ना छोटे गोळे करून घेणार, म्हणजे लिंबापेक्षाही थोडे छोटे करून घ्यायचे, कारण आपल्याला ना थोड्या छोट्या कुकीज पाहिजेत. काय होतं की त्या फुलल्या ना की थोडी त्याची साईज आहे ना मोठी होते. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आहे ना गोल असा लाडू आधी तयार करायचा. हे बॅटर आपण आहे ना असं गोल करून घेतलं लाडूसारखं. आता काय करायचं आहे की आपण हे जे क्रश केलेला पिस्ता ना
ह्याच्यावर ठेवायचं आणि थोडंसं दाबायचं. आता हे थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे कुकी जी आहे फार जाड नसावी. अशा पद्धतीने मीडियम साईजची ही कुकी पाहिजे. काय होतं माहिती आहे का, की पिस्ता आहे ना, असे वरून थोडेसे प्रेस केले ना, ते चिटकून राहतात, पडत नाहीत अजिबात. अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे कुकीज करून घेऊयात. आपण सगळ्या कुकीज आहेत ना तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कुकीजमध्ये आहे ना थोडीशी स्पेस सोडलेली आहे. जर ना चिटकून ठेवला ना तर त्या अगदी स्टिक होतात, नीट त्याला ना शेप येत नाही. अंदाजे एक 9 ते 10 कुकीज या प्रमाणात होतात. आता आपण ही जी प्लेट आहे ती कढईमध्ये ठेवून घेऊया. आपली कढई आहे ना प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामुळे झालेली असेल ती. प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपण आहे ना ही प्लेट ठेवून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर ना मोठं झाकण किंवा परात ठेवायची आणि एक काळजी घ्यायची की कुठूनही आहे ना हवा बाहेर आली पाहिजे नाही. का माहिती का, की नाहीतर मग कुकीज आहेत ना आपले नीट बेक होणार नाही. आता एक 20 मिनटं आपण आहे ना छान लो फ्लेमवर त्याला बेक करून घेऊयात आणि मग चेक करूयात. 20 मिनटं झाले, आपण चेक करूया. आता आपण हात लावून बघूयात. येस, हे ना थोडेसे सॉफ्ट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ना हे खाली पण अजून बेक झालेले नाही आहेत, कारण कलर थोडा चेंज होतो बेक झाल्यावर. आता काय करायचं आहे, परत आपण आहे ना त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 7 मिनटं परत आहे ना आपण बेकिंगला ठेवूयात. कधी कधी काय होतं की थोडंसं बेकिंगला ना कमी जास्त वेळ लागू शकतो, पण मिनिमम एक 20 ते 30 मिनटं लागतातच. 7 मिनटं झाले, चेक करूया. एक चमचा किंवा फोर्क घ्यायचा आणि जस्ट टर्न करून बघायचं. आता इकडे कलर तुम्हाला आहे ना मस्तपैकी असा गुलाबी दिसेल बघा. हां, म्हणजे परफेक्टली आपले जे कुकीज आहेत ते बेक झालेत. आता गॅस बंद करून आपण आहे ना ह्या कुकीज सगळ्या गार करून घेऊया. कुकीज पूर्ण गार झालेले आहेत आणि मी ना तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, अजिबात चिटकत नाहीत आणि मस्तपैकी आहे ना असे छान ड्राय झालेले आहेत. आपण आता आहे ना कुकीज सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, साखर किंवा मैदा न वापरता आपण मस्त असे आहे ना क्रंची गव्हाच्या पिठाचे असे आहे ना पिस्ता कुकीज इकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण इथे सर्व केले. हे जे कुकीज आहेत ते 15 ते 20 दिवस आहे ना तुम्ही नक्कीच स्टोअर करू शकता. तर फ्रेंड्स, व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हेल्दी कुकीज आपण आता घरच्या घरी आणि कमी वेळेत बनवू शकतो. यात आपण आहे ना घरचंच गव्हाचं पीठ आणि गूळ वापरलेला आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टी पौष्टिक आहेत. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे कुकीज आहेत ते फक्त लहान मुलंच नाही तर मोठे सुद्धा अगदी इझिली खाऊ शकतात, किंवा टिफिनमध्ये छोटेसे स्नॅक्स, छोटे समजा भूक लागली तर नक्कीच आहे ना तुम्ही घेऊन जाऊ शकता. ह्याच्या आधी पण आपण ना बेकिंगचे ना बरेच आहे ना पदार्थ केलेले आहेत, एकदम हेल्दी आहेत. त्याच्या पण लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करते. सो केले नसतील, बघितले नसतील तर नक्कीच बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. फ्रेंड्स, उद्या आहे 26 जानेवारी. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.